नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सिरियस MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 म्हणजेच भारतीय वनस्थिती अहवाल 2023 पाहणार आहोत. हा रिपोर्ट लेटेस्ट रिपोर्ट आहे आणि 2025च्या सर्व एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत पाठीमागे करंट अफेअर्समध्ये म्हणा किंवा एन्व्हायरमेंटमध्ये म्हणा अशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे फॉरेस्ट रिपोर्ट करणं गरजेचं असतो. जर ओरिजिनल रिपोर्ट पाहायला गेलं तर खूप मोठा रिपोर्ट असतो तो आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या फॅक्ट्स असतात. त्याच्यामुळे एक्झाम ओरिएंटेड काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत ज्या मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. फक्त एवढेच जरी मुद्दे केले तरी सफिशियंट राहतील. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिले बघा, फॉरेस्ट रिपोर्ट कोणत्या मिनिस्ट्रीद्वारे दिला जातो? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. हा जो रिपोर्ट आहे 2023चा हा 21 डिसेंबर 2024ला पब्लिश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर इथं बघताय आपण युनियन मिनिस्टर भूपेंद्र यादव आहेत जे रिपोर्ट रिलीज करतायत. याच्यामध्ये 2 व्हॉल्यूम असतात. ठीक आहे. तर इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 तुम्ही पाहू शकता. चला तर पुढे जाऊया. बघा, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 याच्याशी रिलेटेड काही फॅक्ट्स आपण पाहून घेऊ. हा 2023चा 18वा रिपोर्ट आहे, वनस्थिती अहवाल आहे. हा कोणाद्वारे दिला जातो? तर वन सर्वेक्षण विभाग म्हणजेच फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया FSI, ज्याची स्थापना 1981 मध्ये डेहराडून येथे झालेली आहे. हा फॉरेस्ट रिपोर्ट 1987 पासून पब्लिश केला जातो आणि दर 2 वर्षाला, ठीक आहे, ही फॅक्ट महत्त्वाची आहे, दर 2 वर्षाला फॉरेस्ट रिपोर्ट येतो. आताचा जो फॉरेस्ट रिपोर्ट आहे 2023चा हा 2021-22च्या डेटावरती डिपेंडंट आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये इस्रोच्या रिसोर्ससॅट-1 या सॅटेलाइटची मदत घेण्यात येते. त्याच्यासोबत LISS LIS-3 सेन्सर हे सुद्धा यामध्ये उपयोगी घेतले जातात. त्याच्यानंतर पुढे जाऊया. फॉरेस्ट पॉलिसी, इंडियाची फॉरेस्ट पॉलिसी, त्याच्यानुसार नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988 मध्ये आपण आणलेली आहे. त्याच्यानुसार 33% फॉरेस्ट एरिया ऑर ट्री कव्हर असणं गरजेचं आहे इंडियामध्ये आपल्या. ठीक आहे. तर सध्या इंडियामध्ये 24.62% आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 20.15% आहे. दोन्ही ठिकाणी आपण लॅक करतो आणि या रिपोर्ट प्रेझेंटेशनच्या वेळेस सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला अजून खूप मेहनत करणं गरजेची आहे. ठीक आहे. हे दोन्ही आकडे लक्षात ठेवा. इंडिया 24.62% आणि महाराष्ट्र 20.15%. ठीक आहे. आता पुढे पाहूयात रिपोर्ट डाटा. रिपोर्टमध्ये काय मुख्य गोष्टी दिलेल्या आहेत आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बघा, फॉरेस्ट कव्हर म्हणजेच वनक्षेत्र किती दिलेलं आहे? 7,15,343 स्क्वेअर किलोमीटर, 21.76%. ट्री कव्हर 1,12,014 स्क्वेअर किलोमीटर, 3.41%. वृक्षक्षेत्र. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचं मिळून फॉरेस्ट अँड ट्री कव्हर काढलं जाते. फॉरेस्ट अँड ट्री कव्हर किती आहे? 8,27,357 स्क्वेअर किलोमीटर म्हणजेच 25.17% एकूण वन व वृक्ष क्षेत्र. त्याच्यानंतर 2021 सोबत जर आपण कम्पेअर केलं तर यावेळेस 1,445.81 स्क्वेअर किलोमीटरनी एरिया वाढलेला आहे. ठीक आहे. मँग्रोव्ह कव्हर किती आहे? 4,992 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. हा डाटा महत्त्वाचा आहे आणि हा पाठ करा. ह्याच्या जर प्रश्न आला तर ह्याच्यापैकी एक फॅक्ट नक्कीच एक्झाममध्ये असणार आहे आणि ही जरी एक फॅक्ट तुमच्या पाठ असली तरी त्याच्यावरून तुम्हाला एलिमिनेट करून खालून प्रश्न सोडवता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेट वाईज डाटा. आता बघा, स्टेट वाईज डाटा म्हटलेला आहे. पहिले आपण फॉरेस्ट कव्हरचं पाहू. एरिया वाईज सगळ्यात जास्त कुठे आहे? मध्य प्रदेश, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर छत्तीसगड. पर्सेंटेज वाईज सगळ्यात जास्त फॉरेस्ट कव्हर कुठं आहे? लक्षद्वीप, त्याच्यानंतर मिझोरम, त्याच्यानंतर अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. हा सिक्वेन्स पाठ करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट एरिया वाईजचा तरी सिक्वेन्स पाठ पाहिजे. पुन्हा सांगतो, फॉरेस्ट कव्हर एरिया वाईज मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्री कव्हरमध्ये बघा, एरिया वाईजमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्र आहे, मग राजस्थान आहे, मग उत्तर प्रदेश आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज वाईज सगळ्यात जास्त लक्षद्वीप, मग मिझोरम, मग अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. ट्री कव्हर एरिया वाईज डबल सांगतो, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर फॉरेस्ट अँड ट्री कव्हर दोन्हीचं कंबाईन मिळून एरिया वाईज सगळ्यात जास्त आहे बघा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र. ठीक आहे. हा डाटा एक शेवटचा, हे तुमचे एरिया वाईज आणि पर्सेंटेज वाईज हे दोन्ही पाठ असणं गरजेचं आहे. फॉरेस्ट अँड ट्री कव्हर महत्त्वाचं आहे. एरिया वाईज पुन्हा सांगतो, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र. पर्सेंटेज वाईज म्हटलं तर लक्षद्वीप, मिझोरम, अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघा, इन्क्रीज ऑर डिक्रीज म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये फॉरेस्ट ऑर ट्री कव्हर वाढलेला आहे
किंवा कमी झालेला आहे. तर बघा इन्क्रीज सगळ्यात जास्त वाढ कुठं झालेली आहे? छत्तीसगडमध्ये, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर ओडिसामध्ये, त्याच्यानंतर राजस्थान आणि झारखंड. तर पहिले ॲटलिस्ट 3 जरी पाठ असले तरी सफिशियंट राहील. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिसा. तुम्ही जर इंडियाचा एक ब्लँक मॅप घेतला आणि त्याच्यावरती प्लॉट केले तर हे तुमच्या इझिली लक्षात राहू शकतं. बघा सगळ्यात जास्त इन्क्रीज कुठं आहे? छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिसा. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त डिक्रीज म्हणजे सगळ्यात जास्त फॉरेस्ट कुठं डिक्रीज झालेलं आहे? मध्य प्रदेशमध्ये. बघा आपण सगळ्यात जास्त तिकडे पाहिलेलं होतं मध्य प्रदेश, तर इकडं सगळ्यात जास्त डिक्रीज सुद्धा मध्य प्रदेशमध्येच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश, कर्नाटका, नागालँड, बिहार आणि त्रिपुरा. पहिले 3 जरी पाठ असले तरी सफिशियंट होईल. मध्य प्रदेश, कर्नाटका, नागालँड. ठीक आहे. थँक्यू. हा होता आपला लेटेस्ट फॉरेस्ट रिपोर्ट 2023. हा एवढे जरी फॅक्ट्स तुम्ही केले तरी तुमचा कसाही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू सो मच.